नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तर ती वेगळी पद्धत काय आहे? तर व्हिडिओ पूर्ण बघा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर खूप छान रेसिपी आहे, साधी सोपी. आपण अख्ख्या अंड्याची भाजी किंवा अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची पोळी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे अंड्याची भाजी नक्कीच ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. आता इथे मी 4 अंडे घेतलेत. तर किती अंड्याची बनवायची तुम्हाला त्यानुसार तुम्ही अंडे घेऊ शकता. मी ते 4 अंडे घेतलेत आणि फोडून घेतलेत. आणि याच्यात काही न टाकता फक्त आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि पाहिजे तर तुम्हाला ना याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिरची कापूनही टाकू शकता. पण आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे म्हणून त्याच्यात मसाले सर्व असणार, म्हणून याच्यामध्ये ना फक्त मीठ आणि थोडंसं हळद टाकून फेटून घ्यायची. छान फेटून घ्यायचं आहे. आणि इथे एक पॅन ठेवायचा आहे. पॅनवर एक पळी मिश्रण टाकून अंड्याचं पोळी बनवून घ्यायची आहे. पातळ पोळी बनवायची. साईडला थोडं थोडं तेल टाकून पोळी भाजून घ्यायची आहे आणि याला दुमडून घ्यायचं आहे. आता ही पोळी छान भाजून घ्यायची, साईडला तेल टाकून घ्यायचे आणि पोळी भाजून दुमडून घ्यायची आपल्याला. तर अशा प्रकारे नवीन अंड्याचं कालवण बोलू शकता किंवा भाजी बोलू शकता. तुम्ही अशा प्रकारे नवीन बनवू शकता. आता मी साईडला थोडं तेल टाकलं आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे. इथं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर बघू शकता असं साईडने पहिले काढून घ्यायचं. हे पॅन असल्यामुळं पटकन निघतं. तुम्ही तव्यावर पण बनवू शकता. तर ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. आणि रोजचं ते अख्ख्या अंड्याची भाजी किंवा भुर्जी खाऊन कंटाळा आले असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते आणि काहीतरी नवीन. तर बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं दुमडून घ्यायचं आणि याला काढून घ्यायचं. आता मी सर्व चारही अंड्याच्या म्हणजे जे मिश्रण केलं 4 अंड्याचं त्याचं मी अशा पोळ्या करून घेणार आहे. आता 4 पोळ्या झालेल्या आहेत बघा 4 अंड्याच्या. आणि आता आपण इथं भाजी करायला घेऊया याची. तर इथे मी ना 2 कांदे, धने, लसूण आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलं होतं आणि हे मी आता पाणी टाकून वाटून घेणार आहे. याच्यात थोडी कोथिंबीर पण टाका पाहिजे असेल तुम्हाला तर मी या मसाला भाजून घेतला आहे आणि वाटून घेतला. आता इथे कढई ठेवली आहे भाजी बनवण्यासाठी. याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं आहे. आणि सर्वात आधी याच्यात आपल्याला घरचे बेसिक मसाले या तेलामध्ये तळून घ्यायचे. ते गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे, नाही तर मसाला जळू शकतो. आता इथे 1 तेजपत्ता टाकून घेतलेला आहे मी आणि 1 चम्मच मसाला टाकून घेत आहे. या मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले आहेत. मिक्स मसाला आहे हा. तर हा मी टाकून घेतला आहे. थोडासा गरम मसाला टाकला आणि या तेलामध्ये छान हा मसाला मी तळून घेणार आहे. तर हा मसाला तळल्यानंतर लगेच याच्यात तो वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. बघू शकता. आता हा मसाला वाटून घेतला ना, तो पण याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून. तर चम्मचने ना मी सर्व मसाला याच्यामध्ये टाकून तळून घेणार आहे. नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. खूप सोपी रेसिपी आहे. आता हा मसाला छान फ्राय केला मी. आता याच्यात ना पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. म्हणजे किती पातळ बनवायचं ना त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. अजून मी याच्यात हळद वगैरे टाकून घेणार आहे थोडी थोडी. त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते याच्यात टाकून घेतलं आहे. आपण अंड्याच्या ते मिश्रण बनवलं त्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं होतं, त्याप्रमाणे याच्यात थोडं मीठ बघायचं. आता याच्यात हळद टाकून घेतली मी. गरम मसाला थोडा टाकला आहे. परत त्याला मिक्स केला आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता परत मिक्स करायचं आहे. याच्यात जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे किती पातळ पाहिजे ना त्यानुसार आपल्याला याला पाणी टाकायचं आहे.
आणि छान असा उकळा येऊ द्यायचा या रशाला. नंतर अंडे सोडायचे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे अंड्याच्या पोळ्या बनवल्यात ना त्या सोडायच्या आहेत. छान उकळा आलेला आहे रशाला. त्याच्यामध्ये या पोळ्या सोडून द्यायच्यात आणि याला जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर अंड्याच्या पोळ्या नाही हात तुटू शकतात त्याच्यामध्ये. म्हणून अलगद याला असं रशामध्ये बुडवायचं आहे. बघू शकता असं अलगद बुडवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. खूप छान रस्सा लागतो. आता मी झाकण ठेवून 2-3 मिनिटं याला शिजू देणार आहे. कारण रस्सा आधीच आपण शिजून घेतला थोडा वेळ, त्यामुळे आपल्याला अंड्याच्या पोळ्या टाकल्यानंतर 2-3 मिनिटं शिजू द्यायचे आणि लगेच झाकण काढायचं. बघू शकता किती छान रस्सा दिसत आहे. आता बघू शकता किती छान दिसत आहे ही अंड्याची भाजी. खूप छान झालेली आहे. आता मी तुम्हाला ना ह्याला प्लेटमध्ये घेऊन दाखवते आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे याचा. तर भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, म्हणजे भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तर अशी नक्कीच ट्राय करा अंड्याची वेगळ्या पद्धतीने भाजी. तर इथे मी आता प्लेटात घेते भाजीला. तर इथे मी एक प्लेट घेतलं आणि या प्लेटमध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवते. तर ही अंड्याची वेगळ्या पद्धतीने भाजी रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन जय महाराष्ट्र.